नमस्कार, मैं सलोनी नांदे और आप देख रहे हैं केसरी उजाला न्यूज। बजाज नगर पुलिस थाने के अंतर्गत ठगी और धोखेबाजी का एक मामला सामने आया है। लक्ष्मी नगर के निवासी सुधीर वानखेड़े और संगीता वानखेड़े को एक अज्ञात व्यक्ति ने फंसाया है। दरअसल 17 जुलाई को सुबह तकरीबन 11 बजे ट्रांसजेंडर के रूप में एक व्यक्ति ने बातों में बहला फुसला कर वानखेड़े दाम्पत्य से कुछ पैसे और गहने ले लिए और वे लेते ही वो अज्ञात व्यक्ति भाग गया। पुलिस आरोपी की तलाश कर रही है। इस मामले में पुलिस का क्या कहना है, आइए जानते। लक्ष्मीनगरला येथे एक सुधीर वानखेड़े आणि यांचं वय 65 वर्ष आहे आणि त्यांची मिसेस संगीता वानखेड़े हे दोघे राहतात। या ठिकाणी दिनांक 17 रोजी 17/7/24 रोजी सकाळी 11 वाजे सुमारास एक तृतीयपंथीच्या वेशामध्ये एक इसम आला आणि त्याने वेगवेगळ्या प्रकारे त्यांना तिथे संमोहित केले। काही एक पुण्याच्या गोष्टी सांगून आणि इतर त्यांच्याकडे जे काही पैसे असतील किंवा जे सोनं असेल ते त्याचं शुद्धीकरण करून देऊ अशा याच्यामध्ये एका कपड्यामध्ये ते दागिने आणि पैसे ठेवायला सांगितले आणि नंतर एक छोटीशी पूजा करतो असं सांगून बाहेर घेऊन गेले आणि तो तिथून पसार झालेला आहे। यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गुन्ह्याचा तपास चालू आहे आणि लवकरच त्या आरोपीला आम्ही शोधून काढू। परंतु मी लोकांना असं आवाहन करू इच्छितो की अशा कुठल्याही वेशामध्ये एखादा व्यक्ती जर आपल्याकडे येत असेल आणि तो अनोळखी आहे तर त्यांना एकदम आपल्या घरामध्ये घेणे आणि एकदम त्याच्या बोलण्यावरती पूर्णतः विश्वास ठेवणे हे अतिशय चुकीचं आहे आणि त्यामुळे कोणासोबतही असा धोका होऊ शकतो।